नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी काही महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरण सहित पाहणार आहोत मित्रांनो। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। यामध्ये आपण उत्तर आणि जे काही इतर ऑप्शन आहेत त्याची माहिती घेणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बघा। व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे, जी एक रिव्हिजन कम परीक्षा असणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ पाहायचा आणि शेवटी परीक्षा द्यायची अशा प्रकारचा आपण कार्य या ठिकाणी करायचं। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा। सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत। मानवी रक्ताचा सामू डॅश डॅश इतका असतो। सामू म्हणजे मित्रांनो पीएच। ठीक आहे, मानवी रक्ताचा सामू किंवा पीएच डॅश डॅश इतका असतो। तर उत्तर माहीत असेल तर उत्तर कमेंट करत चालायचं। ठीक आहे, योग्य उत्तर आहे बघायचं पर्याय क्रमांक ए 7.4। मानवी रक्ताचा जो काही सामू किंवा पीएच आहे तो 7.4 एवढा असतो। मित्रांनो, पीएच मापन श्रेणीचा शोध सर्वप्रथम कोणी लावला असा प्रश्न विचारलेला आहे। यादीत पीएच मापन श्रेणीचा शोध सर्वप्रथम बघा सोरेनसन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। सोरेनसन नाव लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, आणि शेवटी रिव्हिजन बघायचे आहे मित्रांनो। ठीक आहे, जेणेकरून हे सर्व प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील। प्रश्न आहे बघा, मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ कोणती संयुगे आहेत? तर मित्रांनो, मीठ, सोडा, चुनखडी ही असेंद्रिय संयुगे आहेत। पर्याय क्रमांक बी असेंद्रिय संयुगे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जलद्वेष किंवा हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? जलद्वेष किंवा हायड्रोफोबिया हे बघा लक्षण आहे। पर्याय क्रमांक सी रेबीज या रोगाचे। पर्याय क्रमांक सी रेबीज या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, रेबीज लसीचा शोध कोणी लावला असा देखील प्रश्न विचारला जातो। तर लुई पाश्चर हे शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवायचं आहे, लुई पाश्चर। ठीक आहे, याने रेबीज या रोगावरील लसीचा शोध लावलेला आहे। ठीक आहे, प्रश्न बऱ्याच वेळेला रिपीट झालेला आहे। त्यानंतर प्रश्न आहे बघा, डॅश डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झालेले आहे। कोणत्या बँकेचे मित्रांनो? हा प्रश्न असा देखील विचारला जातो, भारतीय स्टेट बँकेचे जुने नाव काय? तर बघा पर्याय क्रमांक बी इम्पिरियल बँक हे भारतीय स्टेट बँकेचे जुने नाव आहे, किंवा इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झालेले आहे। ठीक आहे, तर प्रश्न आणखी एक विचारला जातो, भारतीय स्टेट बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? 1 जुलै 1955। 1955 हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे। 1 जुलै 1955 या दिवशी बघा भारतीय स्टेट बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले आहे। मित्रांनो, भारतीय स्टेट बँक ही बघा भारतातील सर्वात मोठी बँक आहे। ठीक आहे, सर्वात मोठी बँक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? बऱ्याच परीक्षांमध्ये आपण प्रश्न पाहिलेला असेल, भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण? तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं नाव दिलेलं आहे पण ते राज्य विचारलेलं आहे। ठीक आहे, तर सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत। ठीक आहे, तर त्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? बघा उत्तर प्रदेश। पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या। कोण? सुचेता कृपलानी, पहिल्या महिला मुख्यमंत्री भारताच्या। ठीक आहे, तर सेम प्रश्न राज्यपालांसाठी विचारला जाऊ शकतो। भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण? तर सरोजिनी नायडू। ठीक आहे, सरोजिनी नायडू या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या? उत्तर प्रदेशच योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, पहिल्या महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशच आणि पहिल्या महिला राज्यपाल देखील उत्तर प्रदेश। मुख्यमंत्री कोण? सुचेता कृपलानी आणि राज्यपाल कोण? सरोजिनी नायडू। ठीक आहे, उत्तर प्रदेशचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? आनंदीबेन पटेल। मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ। राजधानी आहे लखनौ। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश डॅश यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली। कोण आहेत मित्रांनो भारताचे जलपुरुष? तर बघा राजेंद्र सिंग। पर्याय क्रमांक डी राजेंद्र सिंग हे भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जातात। ठीक आहे, यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली। या ठिकाणी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, राजेंद्र सिंग नाव देऊन कोणत्या ठिकाणी मोठी जलक्रांती घडवून आणली? त्यामुळे राजस्थान हे नाव देखील लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे,
त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास मिळालेला आहे? दुसरा, ठीक आहे, या ठिकाणी दुसरा कोणाला मिळालेला आहे तर आशा भोसले, पर्याय क्रमांक सी, आशा भोसले यांना दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे. 2023ला दुसरा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. 2022ला पहिला देण्यात आला कोणाला तर बघा नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे 2022ला. दुसरा झालेला आहे 2023ला आशा भोसले यांना. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरा कोणाला जाहीर झालेला आहे तर 2024चा कोणाला जाहीर झालेला आहे? अमिताभ बच्चन तिसरा. ठीक आहे. पहिला नरेंद्र मोदी, दुसरा आशा भोसले, तिसरा जो 2024चा आहे तो अमिताभ बच्चन यांना जाहीर झालेला आहे. ठीक आहे. प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. नाव लक्षात ठेवायचं आहे अमिताभ बच्चन 2024चा तिसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. ठीक आहे. तर मित्रांनो सुरेश वाडकर यांना मिळालेला आहे बघा गानसम्राज्ञी लता मंगेशकर. मित्रांनो लता दीनानाथ मंगेशकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर दोन वेगळे पुरस्कार आहेत. ठीक आहे. तर सुरेश वाडकर यांना मिळालेला आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023. ठीक आहे. सुरेश वाडकर. आणि अशोक सराफ यांना कोणता मिळालेला? आपल्या महाराष्ट्राचा भूषण जो महाराष्ट्र भूषण आहे 2023 तो आणि संगीत नाटक अकादमी अवॉर्ड हा मिळालेला अशोक सराफ यांना. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर काय? आशा भोसले यांना दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोण आहेत मित्रांनो तर बघा बिरेंद्र सराफ, पर्याय क्रमांक ए, बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत. ठीक आहे. सेम प्रश्न जर मुख्य सचिव म्हणून विचारला महाराष्ट्राचा तर बघा नितीन करीर हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव आहेत. त्यानंतर जर विचारलं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. आपलं मूळ उत्तर काय आहे? महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? वसईचा किल्ला हा मित्रांनो पालघर जिल्ह्यामधील आहे. पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हा जो किल्ला आहे वसईचा तो भुईकोट किल्ला आहे. पर्याय क्रमांक बी भुईकोट किल्ला आहे. वसईचा तह कधी झालेला आहे मला कमेंट करून सांगायचं आहे वर्ष. वसईचा तह कालच आपण कालच्या व्हिडिओमध्ये तारीख पाहिलेली आहे. वसईचा तह करून तैनाती फौजेचा स्वीकार केलेल्या दुसऱ्या बाजीरावाने. ठीक आहे. आता कोणत्या वर्षी झालेला आहे वसईचा तह कमेंट करून सांगायचे मला. वसईचा किल्ला हा पालघरमध्ये आहे. अर्नाळा किल्ला देखील पालघरमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण? नोबेल पारितोषिक याच्यावर मित्रांनो 2023च्या भरत्यांमध्ये जे काही पोलीस भरती झालेली त्याच्यामध्ये बरेच प्रश्न विचारलेले आहेत. पुरस्कारावर भारतीय आणि नोबेल पारितोषिकावर जास्त प्रश्न होते. ठीक आहे. तर बघा नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत बघा रवींद्रनाथ टागोर. पर्याय क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर यांना पहिला भारतीय म्हणून पहिला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या वर्षी मिळालेला आहे बघा 1913ला यांना मिळालेला आहे. पहिले भारतीय आहेत नोबेल पारितोषिक मिळवणारे 1913ला मिळालेला आहे. ठीक आहे. सी व्ही रमन यांना भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. सी व्ही रमन यांना 1930 मध्ये. ठीक आहे. 1930 मध्ये मिळालेला आहे भौतिकशास्त्रासाठी. ठीक आहे. मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे 1979 मध्ये. 1979 मध्ये मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा नोबेल पारितोषिक आहे. सेम प्रश्न विचारला जाऊ शकतो रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय किंवा पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? विनोबा भावे. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय किंवा महाराष्ट्रीयन पहिले कोण आहेत? विनोबा भावे. कधी मिळालेला यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार तर बघा 1958ला मिळालेला आहे. ठीक आहे. 1958ला विनोबा भावे यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळालेला आहे. आपलं मूळ उत्तर काय आहे? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर बऱ्याच वेळेला रिपीट होत असणारे प्रश्न
भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे? ज्या काही क्रांती घडून आलेल्या आहेत त्या सर्व पाठ करून ठेवा, याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बऱ्याच वेळेला. तर बघा, नीलक्रांती ही जी आहे ती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक डी मत्स्य उत्पादन या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित कोणती आहे? तर बघा, हरित क्रांती. ठीक आहे, हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे. त्यानंतर बघा, धवल किंवा श्वेतक्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे. बऱ्याच परीक्षांमध्ये दूध उत्पादनाशी संबंधित क्रांती विचारलेली आहे. धवल आणि श्वेत ही दोन्ही नावे त्या क्रांतीच्या यात लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, वाढवण हे कोणत्या जिल्ह्यातील नियोजित बंदर आहे? मित्रांनो, वाढवण किंवा वडवण हे जे बंदर आहे नियोजित आहे पालघर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, पालघर जिल्ह्यामधील हे बंदर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेस अस्तित्वात आलेला आहे? कोणत्या तारखेस अस्तित्वात आलेला मित्रांनो? 1 ऑगस्ट 2014. पर्याय क्रमांक डी 1 ऑगस्ट 2014 या दिवशी पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. ठाणे जिल्ह्यातून विभाजन होऊन पालघर हा महाराष्ट्रातील 36वा व शेवटचा जिल्हा आहे. ठीक आहे, 1 ऑगस्ट 2014 याची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा एक पहिली तारीख आहे बघा, 1 मे 1981. 1 मे 1981 या दिवशी बघा, रत्नागिरीतून सिंधुदुर्ग आणि संभाजीनगरमधून जालना हे 2 जिल्हे तयार झालेले आहेत. ठीक आहे, 1 मे 1981 रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, संभाजीनगरमधून जालना. त्यानंतर बघा, 1 मे 1999 या दिवशी परभणीतून हिंगोली आणि भंडाऱ्यातून गोंदिया हे 2 जिल्हे निर्माण झालेले. कोणते? 1 मे 1999 परभणीतून हिंगोली, भंडाऱ्यातून गोंदिया. त्यानंतर बघा, 15 ऑगस्ट 1982 मध्ये धाराशिवमधून लातूर हा जिल्हा तयार झालेला आहे. 15 ऑगस्ट 1982 धाराशिवमधून लातूर. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय आहे? पालघर जिल्ह्याची निर्मिती ठाणे जिल्ह्यामधून 1 ऑगस्ट 2014 रोजी. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येमध्ये होतो? कोणत्या? या ठिकाणी 15 ते 59 ही हा जो वयोगट आहे तो कार्यकारी लोकसंख्येचा वयोगट आहे. 15 ते 59. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बऱ्याच वेळेला हे प्रश्न विचारले जातात. ज्या काही जगातील मुख्य संस्था आहेत त्यांचे मुख्यालय, सध्याचे अध्यक्ष, सदस्य सर्व काही पाठ करून ठेवायचं आहे. महत्त्वाचा टॉपिक आहे हा पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. या ठिकाणी बघा, जागतिक व्यापार संघटना किंवा WTO किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय बघा जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक डी जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. ठीक आहे. WTOची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा? 1995. 1995ला WTOची स्थापना झालेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, इंटरपोलचे जर मुख्यालय विचारले तर लिवॉन, फ्रान्समधील लिवॉन या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय विचारले तर अमेरिकेमधील वॉशिंग्टन DC या ठिकाणी जागतिक किंवा वर्ल्ड बँकेचे मुख्यालय आहे. त्यानंतर सार्क संघटनेचे मुख्यालय विचारले तर नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी सार्क या संघटनेचे मुख्यालय आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक सी इंदिरा पॉईंट. मित्रांनो, इंदिरा पॉईंट ऑप्शनला नसेल आणि कन्याकुमारी असेल तर योग्य उत्तर कन्याकुमारी द्यायचं आहे. मुख्य भूमीचं जे काही दक्षिणेचं टोक आहे मुख्य भूमीचं भारताच्या, ते कन्याकुमारी आहे आणि इंदिरा पॉईंट हे अंदमान निकोबार या ठिकाणी आहे. ठीक आहे, अति दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट. ओके. तर सेम प्रश्न पूर्वेकडील टोक विचारलं, पूर्वेकडील तर बघा किबिथू हे भारताचं सर्वात पूर्वेकडील टोक आहे. किबिथू. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे सर्वात पूर्वेकडील. सर्वात पश्चिमेकडील विचारलं तर गुहर मोटा हे सर्वात पश्चिमेकडील टोक आहे गुजरात या राज्यामधील. सर्वात उत्तरेकडील मला कमेंट करून सांगायचं आहे सर्वात उत्तरेकडील टोक कोणचं आहे भारताचं?
मला कमेंट करून सांगायचं येत असेल तर, ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जे काही प्रश्न पाहिलेत स्पष्टीकरण सहित याची आपण पटकन रिव्हिजन मारून घेऊया, जेणेकरून हे 16 प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील, ठीक आहे. मित्रांनो, मी प्रश्न वाचला की आता लगेच उत्तर तुम्ही मनामध्ये गेस करायचं आहे ऑप्शन, ठीक आहे, आणि 16 पैकी किती बरोबर आले ते पाहायचं आहे आपलं, ठीक आहे. तर बघा, प्रश्न वाचल्यावर उत्तर गेस करा. प्रश्न आहे बघा, मानवी रक्ताचा सामू डॅश डॅश इतका असतो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 7.4. पुढील प्रश्न आहे बघा, मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ कोणती संयुगे आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी असेंद्रिय संयुगे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जलद्वेष किंवा हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रेबीज. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इम्पिरियल बँक. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश डॅश यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर राजेंद्र सिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास मिळालेला आहे. दुसरा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आशा भोसले. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिरेंद्र सराफ. त्यानंतरचा प्रश्न आहे, वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भुईकोट किल्ला. त्यानंतरचा प्रश्न आहे, नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे. नीलक्रांती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मत्स्य उत्पादन. त्यानंतरचा प्रश्न आहे, वाढवण हे कोणत्या जिल्ह्यातील नियोजित बंदर आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पालघर. त्यानंतरचा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेस अस्तित्वात आला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1 ऑगस्ट 2014. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येमध्ये होतो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 15 ते 59. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जिनिव्हा स्वित्झर्लंड. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंदिरा पॉईंट. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 16 प्रश्न आता तुम्हाला तोंडपाठ झालेले आहेत, ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला फक्त एक लाईक करा आणि एक मित्राशी तरी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज 5 वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल, ठीक आहे. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे टॉपिक असतात तेच प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत असतो, ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.